नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं दिवसभराचं डाएट प्लॅन तसंच ज्यावेळेस आपलं वजन स्थिर होतं, विशिष्ट कालावधीनंतर आपलं वजन कमी करताना ते वजन स्थिर होतं, एका ठिकाणी काटा थांबतो। जर समजा तुमचं वजन स्थिर होत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। मी माझं वजन ज्यावेळेस स्थिर होतं त्यावेळेस मी कोणता प्रयत्न करते वजन कमी करण्याचा, ज्यावेळेस स्थिर काटा होतो ना त्यावेळेस काटा जो आहे तो खाली येण्यासाठी काय प्रयत्न करते हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि दिवसभराचं डाएट प्लॅन पण सांगणार आहे। त्याच्यासाठी पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, तुमचं वजन कमी करा। सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम माझी सुरुवात होते 2 ग्लास कोमट पाण्याने। 2 ग्लास कोमट पाणी पिल्यानंतर आपला सकाळचा 5:30चा जो क्लास आहे, 5:30 ते 6:30 पावणे 7 पर्यंत क्लास होतो ऑनलाईनचा। वजन कमी करताना वॉकिंग पण फार महत्त्वाचे आहे। मला सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसं मी वॉकिंगला नक्की जाते। ज्यावेळेस आपलं वजन स्थिर होतं, एका ठिकाणी थांबतं, म्हणजे आपण 5 ते 10 किलो वजन कमी करतो, पण एका विशिष्ट कालावधीनंतर ते वजन स्थिर होतं आणि ही नॉर्मल गोष्ट आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीत हे घडत असतं। कारण की एक्सरसाइज आणि जो आपण हेल्दी आहार घेतोय, डाएट घेतोय, त्याची आपल्या शरीराला सवय होऊन जाते। त्याच्यामुळे वजन जे आहे ते स्थिर होतं, स्टक होतं, पण फॅट लॉस होत राहतं। मग ते जो वजन काटा आहे तो फक्त हालत नाही। मग त्यावेळेस काय करायचं, तुम्ही एक्सरसाइज जर करत असाल तर त्याच्यामध्ये वॉकिंग पण सुरू करायचं, चालायला जायचं आहे। रोज 45 मिनटं तरी चालायचं। आता मी रोज इथे आमच्या घराशेजारीच टेकडी आहे, 10-5 मिनटं लागतात घरापासून, त्या टेकडीवरती जातो आणि चढ आहे, तो चढ चढल्यामुळे म्हणजे चढून आल्यामुळे खूप दम लागतो, घाम पण भरपूर येतो आणि जास्तीत जास्त आपण श्वास घेत असतो दम लागल्यामुळे आणि त्याचा जो फायदा आहे तो नक्कीच वेट लॉसला होतो आणि फॅट लॉसला पण होतो। त्याच्यासाठी मी वॉकिंगला जाते ज्यावेळेस माझं स्थिर वजन होतं त्यावेळेस। आता तुमचं स्थिर झालं असेल तर तुम्ही नक्कीच वॉकिंगला जायचं आहे। आता थंडी सुरू आहे म्हणून थंडी लागते म्हणून बाहेर नाही पडायचं असं करू नका। थोडा वेळ चालला ना तर नंतर आपोआप गरम होतं। तर इथे मी माझे मिस्टर माझ्यासोबत असल्यामुळे ते पण माझं वर्कआउट घेत असतात ज्यावेळेस माझ्यासोबत असतील त्यावेळेस। मला आता उलटं पळायला सांगितलं आहे, रनिंग करायला सांगितलं आहे आणि मला सहज जमलं आहे ते आणि ते माझ्यासोबत असले ना तर वेगवेगळे एक्सरसाइज वर्कआउट माझ्याकडून करून घेतात। तसं मी करतेच, पण डोंगरावरती गेलो ना आम्ही तिथे तर तिथे नक्कीच असे एक्सरसाइज रनिंग वगैरे मी करत असते आणि त्याचा जो फायदा आहे तो मला होतो। आणि ज्यावेळेस तुम्ही चालायला जाणार तर त्यावेळेस तुम्ही सोबत जर गेला तर बोलायचं नाही आहे। आता मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं थोडंसं अंतरावर राहतो, म्हणजे आपण बोलणार नाही असं। ते माझ्या पुढे असतात आणि मी खूप मागे असते, नाहीतर मी पुढे असते ते मागे असते। तर अशा पद्धतीने आम्ही चालतो, म्हणजे वॉकिंग जी आहे ती न बोलता होणार आहे व्यवस्थित। तरी 6000 ते 7000 स्टेप चालण्याचा जो प्रयत्न आहे, आमचं टार्गेट आहे ते आम्ही ठरवतो आणि करतो। तर अशा पद्धतीने इतकं छान वातावरणामध्ये आम्ही सकाळी वॉकिंग केलं आहे बघा आणि खरंच खूप छान वाटतं। आता वॉकिंग करून आल्यानंतर आता स्थिर वजन झालेलं आहे, स्टक झालेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं जे डाएट आहे ना ते लिक्विड घेण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे आता इथे मी स्मूदी बनवणार आहे। मी इथे मुठभर मखाने घेतलेत, 5 बदाम, 2 खजूर भिजत ठेवल्या होत्या आणि थोडेसे मनुके टाकले होते आणि 1 केळी घेणार आहे, अर्धा कपच दूध घेतलेलं आहे। तर इथे मी मखाना स्मूदी बनवणार आहे, म्हणजे इथे पोहे उपीट वगैरे काय कोणताही नाश्ता करणार नाही आहे, हाच नाश्ता करणार आहे। तुम्हाला परत एकदा सांगते, मखाने आहे, खजूर आहे, मनुके आहेत, बदाम आहे, त्याच्यानंतर आता केळी घेते आहे मी। तर अशा पद्धतीने ही जी स्मूदी आहे मी ती घेणार आहे आणि अर्धाच कप दूध घेतलेलं आहे, जास्त दूध घेतलेलं नाही आहे। मला वाटलं तर मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करेल, कारण की जे दुधाचं प्रमाण सध्या मी पण कमी केलेलं आहे। म्हणजे अगोदर मी 1 ग्लास तरी घेत होते दूध, तर आता ते एकदम हाफ कपवरती आणलं आहे। हळूहळू डेअरी प्रोडक्ट जे आहे ते मी कमी केलेलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपली मखाना स्मूदी तयार आहे आणि खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला स्मूदी घ्यायची नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी 1 प्लेट पपई घेऊ शकता किंवा 1 ॲपल घेऊ शकता किंवा कडधान्य आणि त्याच्यामध्ये सॅलड वगैरे ॲड करू शकता। तर मी तुम्हाला ऑप्शन पण सांगितलेले आहे। तर मी इथे मखाना स्मूदी घेतलेली आहे आणि सकाळचा जो मॉर्निंग ब्रेकफास्ट जो आहे तो मी हाच घेतलेला आहे आणि पोट भरून राहतं, भूक लागत नाही, त्याच्यानंतर अशक्तपणा पण येत नाही। तर नक्कीच तुम्हाला तुमच्याकडे मखाने असते तर तुम्ही ट्राय करू शकता। आता दुपारचं जे जेवण आहे ना तर मी इथे 1 काकडी घेतली आहे, गाजर घेतलेला आहे, त्याच्यानंतर मेथीची भाजी घेतलेली आहे आणि उसळ घेतलेली आहे, आपली मटकी, वाटाणे, चवळी वगैरे सगळे मिक्स, आणि बिनतेलाची चपाती केलेली आहे मी, ती 1च चपाती घेतलेली आहे
तर मी शक्यतो 1 ते 1.5 चपाती खाते, तर 1.5 चपाती खात होती तर अर्धी चपाती पण मी कमी केली. सकाळी आता स्मूदी झालेली आहे माझी, घेतलेली आहे. ज्यावेळेस आपलं वजन स्थिर होतं, स्टक होतं, त्यावेळेस चतकुर चपाती किंवा अर्धी वरची जी चपाती आहे ती मी कमी केलेली आहे. जर समजा तुमचं स्थिर झालेलं असेल वजन आणि तुम्ही अर्धी चपाती किंवा चतकुर चपाती थोडीशी कमी करायची, इकडे सॅलड आणि भाज्या वगैरे ज्या आहेत त्या भरपूर वाढवायचे आहेत. आत्ता एक्सरसाइज करताना तुम्ही ज्या अगोदर एक्सरसाइज करतायत, तुम्ही सोप्या सोप्या करत असाल आणि खूप इजी एक्सरसाइज करत असाल, रोज त्याच एक्सरसाइज करत असाल, तर त्या एक्सरसाइजमध्ये काय करायचं आहे, बदल करायचा आहे आणि थोडेसे अवघड एक्सरसाइज करायचे आहेत. म्हणजे जो स्टक झालेला वजन आहे तुमचा, जो स्थिर झालेला वजन आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यानंतर काउंटिंग पण काय करायचं आहे, तुमचं वाढवायचं आहे. काउंटिंग वाढवा. तुम्ही 20 करतायत त्या ठिकाणी 30 करा, 40 करतायत त्या ठिकाणी 60 करा. म्हणजे असं तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार काउंटिंग वाढवा. म्हणजे तुमचं जे वजन स्टक झालं आहे ना, ते तुमचं वजन कमी होणार आहे. दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचं टार्गेट ठेवा. आता थंडी सुरू आहे म्हणून खूप थंड पाणी लागतं असं करू नका. थोडंसं पाण्याला हीट द्या आणि ते पाणी प्या. म्हणजे 3 ते 4 लिटर तुमचं पाणी होणार आहे. आता 4 ते 5 वाजता छोटीशी भूक लागते, त्यावेळेस मी पपई घेतलेली आहे. तुम्हाला सकाळी मी पपई सांगितली होती नाश्त्यामध्ये, ज्यांना स्मूदी शक्य नाही त्यांना. तर मी सकाळी स्मूदी घेतल्यामुळे मी आता पपई घेणार आहे. मग या ठिकाणी तुमच्याकडे मखाने असतील तर मखाने आणि ग्रीन टी घ्या, किंवा पॉपकॉर्न आणि ग्रीन टी घ्या, किंवा फुटाणे आणि ग्रीन टी घ्या. ज्यांचं वजन स्टक झालं, किंवा एखादा ॲपल खा, ठीक आहे, चालतं. ॲपल खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि जे वजन कमी करत आहेत त्यांनी पण घेतलं तरी चालेल. स्थिर झालेल्यांना पण फायदेशीर आहे आणि ज्यांचं वजन स्टक झालं आहे त्यांच्यासाठी पण फायदेशीर आहे. त्यानंतर आता रात्री मी फक्त लिक्विड स्वरूपातलं जे डिनर आहे ते करणार आहे, म्हणजे रात्रीचं जेवण. तर इथे मी भोपळ्याचं सूप बनवते आहे आणि खूप सोपं आहे ते, काहीच अवघड नाही आहे. इथे मी भोपळा, गाजर आणि टोमॅटो घेतलं आहे. कुकरला 1 शिट्टी करून घेतलेली, 1 ते 2 शिट्टी करायची. त्यानंतर त्याच्यातलं जे पाणी आहे ग्लासमध्ये काढून घेतलं आणि बाकीचं मी जे भोपळा, त्याच्यानंतर टोमॅटो आणि गाजर ते मिक्सरमधून आता बारीक करून घेणार आहे. आणि हे जे भोपळ्याचं सूप आहे ते मी रात्री घेणार आहे लिक्विड स्वरूपात. आणि हे जास्त दिवस नाही घेणार आहे, हे फक्त मी 3 दिवस ट्राय करणार आहे. 3 दिवसानंतर परत रेग्युलर माझं डाएट सुरू करणार आहे. कारण की जर जास्त दिवस जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला वीकपणा येईल. त्याच्यासाठी फक्त 3 दिवस ट्राय करून बघायचं आहे हे जे डाएट आहे ते. आता एक दिवशी तुम्ही लाल भोपळ्याचं सूप घेऊ शकता, एक दिवस दुधी भोपळ्याचं सूप घेऊ शकता, टोमॅटो पालकचं सूप पण घेऊ शकता, किंवा मग ओटची स्मूदी पण तुम्ही ट्राय करू शकता. खूप सोपं बनवलेलं आहे मी दुधी भोपळ्याचं सूप आणि काहीच अवघड नाही आहे. फक्त आपल्याला जिभेची चव बदलायची आहे आणि पोट भरून राहतं, भूक लागत नाही. मला तर नाही लागत कारण की माझी भूक नॅचरली कमी झाली आहे. सैंधव मीठ टाकलं आहे बघा मी, आणि हिरवी मिरची वगैरे काही टाकलेलं नाही आहे बाकीचा. फक्त सैंधव मीठ आणि थोडासा चाट मसाला माझ्याकडे होता तो मी टाकलेला आहे. आणि अशा पद्धतीने माझं जे दुधी भोपळ्याचं सूप आहे ते रेडी झालेलं आहे आणि खरंच छान टेस्ट आले. आणि हे जे सर्व आहे ते मीच एकटीने संपवलेलं आहे, ते त्याच्यात मुलांना वगैरे दिलेलं नाही आहे मी. त्याच्यासाठी हे स्वतःसाठी बनवलेलं आहे आणि छान झोप पण आले. तुमची जर भूक कमी असेल तर तुम्ही नक्की घ्या. थोडंसं तूप ॲड केलं आहे मी, बघा तूप पण ॲड केलं आहे. तर अशा पद्धतीने रात्री दुधी भोपळ्याचं सूप मी घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदत करेल तुमचं वजन स्थिर झालं असेल तर कमी करण्यासाठी. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. काही समस्या असेल तर कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.